तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता भारत सरकार संरक्षण मंत्रालय एक्स सर्व्हिसमॅन कॉन्ट्रीब्युटरी हेल्थ स्कीम स्टेशन HQ ECHS सेल मानखुर्द यांच्या अंतर्गत या जागा भरल्या जाणार आहेत। त्यांनी काय सांगितलेलं आहे तर ECHS हे प्रत्येक पदानुसार नमूद केल्यानुसार निकषावर उमेदवारांची कामगिरी अन्य शर्तींच्या विषयाधीन कमाल वयापर्यंत 1 वर्षाच्या अतिरिक्त नूतनीकरण योग्य कालावधी करता मुंबई येथील ECHS पॉलिक्लिनिकल मुंबई उपनगर कांजूरमार्ग आणि ठाणे मानखुर्द मध्ये कंत्राटी तत्वावर खालील मेडिकल पॅरामेडिकल व नॉन मेडिकल कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीकरता अर्ज मागवण्यात येत आहे। तर हे पूर्णपणे कंत्राटी पद्धतीच्या जागा भरल्या जाणार आहेत, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। तर या ठिकाणी मेडिकल पॅरामेडिकल आणि नॉन मेडिकल कर्मचारी या ठिकाणी भरले जाणार आहेत। तर कोणकोणत्या जागा आहेत तर ते आता आपण या ठिकाणी बघणार आहोत। शैक्षणिक पात्रता, त्याचबरोबर पदसंख्या आणि वेतन श्रेणी या ठिकाणी दिलेली आहे। ऑफिसर इन चार्ज या पदासाठी ग्रॅज्युएट हेल्थ केअर इन्स्टिट्यूशन किंवा व्यवस्थापकीय पदातील किमान 5 वर्षाचा अनुभव त्यांनी सांगितलेला आहे। एक जागा आहे, 75,000 या ठिकाणी सॅलरी दिली जाते। मेडिकल ऑफिसर साठी MBBS आवश्यक असणार आहे। इंटर्नशिप किंवा 5 वर्षाचा अनुभव। मेडिसिन सर्जन मधील इच्छित अतिरिक्त पात्रता एक जागा आहे, 75,000 सॅलरी दिली जाते। डेंटल ऑफिसर साठी BDS 5 वर्षाचा अनुभव सांगितलेला 75,000 सॅलरी दिली जाते। नर्सिंग असिस्टंट या पदासाठी GNM डिप्लोमा क्लास 1 नर्सिंग असिस्टंट कोर्स, त्याचबरोबर आर्म फोर्सेस किमान 5 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे। 28,100 या ठिकाणी सॅलरी दिली जाते। त्यानंतर आहे डेंटल असिस्टंट या पदासाठी डेंटल हायजीन क्लास 1 DHDORA कोर्स मधील डिप्लोमा होल्डर किमान 5 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे। त्याचबरोबर एक जागा आहे, 28,100 सॅलरी दिली जाते। त्यानंतर आहे आता नॉन मेडिकल कर्मचाऱ्यांची नियुक्ती। तर सफाईवाला या पदासाठी साक्षर सांगितलेलं आहे, शैक्षणिक पात्रता कोणतीही सांगितलेली नाहीये। त्यामुळे जर तुम्ही 4थी पास असाल तरी सुद्धा अर्ज करू शकता, पण तुम्हाला संबंधित कामाचा 5 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे। मग तो कोणत्याही क्षेत्रातील असेल तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। 16,800 या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे। चौकीदार या पदासाठी 8वी उत्तीर्ण सांगितलेले किंवा आर्म फोर्स मध्ये GD ट्रेड जर उत्तीर्ण असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। 2 जागा आहे, 16,800 सॅलरी दिली जाणार आहे। चपरासी या पदासाठी इयत्ता 8वी उत्तीर्ण सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी आर्म फोर्सेस मधील या ठिकाणी GD ट्रेड जर असेल एक जागा आहे, 16,800 या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे। तर मित्रांनो या जागा निघालेल्या 2-2च जागा आहेत या पदांसाठी, तुम्ही बघितलं असेलच। तर या ठिकाणी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर कशा प्रकारे अर्ज करायचं, कोणत्याही प्रकारची तुम्हाला फीस भरायची नाहीये। ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला हा तुमचा जो अर्ज आहे, तुमचे डॉक्युमेंट्स आहेत या पत्त्यावरती पाठवायचे आहेत। तर या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आहे ते आपण सर्वप्रथम बघून घेऊया। शैक्षणिक कागदपत्रे व कामाचा अनुभव आवश्यक प्रपत्रानुसार अर्ज 24 मे 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पोहोचतील अशा बेताने स्पीड पोस्ट कुरिअर द्वारे या ठिकाणी तुम्हाला पाठवायचे आहे। स्टेशन हेडक्वार्टर ECHS मुंबई उपनगर INS तानाजी तांबे रोड मानखुर्द मुंबई या ठिकाणी ह्या ऍड्रेस वरती तुमचा अर्ज तुम्हाला 24 मे रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला पाठवायचा आहे। त्यानंतर आलेल्या अर्जांचा या ठिकाणी विचार केला जाणार नाहीये। तर 24 मे पर्यंत तुम्हाला लास्ट डेट आहे फॉर्म पाठवण्यासाठी। जर का कोणाला अर्ज करायचा असेल तर नक्कीच या तारखेच्या आधी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। मुलाखतीची तारीख, वेळ, ठिकाण तुम्हाला मेलद्वारे किंवा त्याचबरोबर तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे त्याद्वारे तुम्हाला कळवण्यात येईल।